पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। पुढील 3 दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, भरत गावित यांची मागणी। अवकाळीमुळे कांदा, मका, चाऱ्याचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामधल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा शेती पिकांना फटका। मक्याचं पीक झालं आडवं, शेतकऱ्यांचं 30% नुकसान। गोंदियाच्या रेलटोली परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा। गुलमोहराचं झाड विद्युत खांबावर कोसळलं, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। राज्यात टंचाईच्या झळा वाढल्या। तापमान वाढल्यामुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 40 टँकरनं पाणी पुरवठा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णता वाढल्यानं भूजल पातळीमध्ये घट। जिल्ह्यामधील भूजल पातळी 0.17 मीटरनं घटली। भूजल पाणी पातळी घटल्यानं विहिरींच्या पाणी पातळीवर परिणाम। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूर तालुक्यातील उगवा गावात भीषण पाणी टंचाई। गावातील दूषित पाणी पुरवठा आणि जीवजंतूंमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, भरत गावित यांची मागणी। अवकाळीमुळे कांदा, मका, चाऱ्याचं नुकसान। नागपुरात तापमानाचा पारा 40शी पार। महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था। तापमानापासून बचाव म्हणून प्रशासनाची खबरदारी। यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती केलं। शेतकऱ्यानं जिंकला रक्तचंदनाचा खटला। भूसंपादन करताना रेल्वेकडून मूल्य देण्यास टाळाटाळ। वाशीमध्ये ज्वारीच्या दरामध्ये मोठी घसरण। हमीभावापेक्षा 1300 रुपये कमी दर। नाफेडमार्फत ज्वारीची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास सुरुवात। स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर पीक विम्याच्या मोबदला मिळण्यास सुरुवात। वाशीमध्ये लघु पाटबंधारे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गाळ आणि मुरुम उपसा। अवैध उपशामुळे धरणाच्या मुख्य भिंतीला तडे जाण्याची शक्यता। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। इंदापूरच्या भिगवण ग्रामसभेत तुफान गोंधळ। तहसीलदार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांमध्ये झाडामारी। भिगवण पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला, पण या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण। पुण्यात नांदेड सिटीमधील सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून तरुणाला बेदम मारहाण। वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ। मुलानं जाब विचारल्यावर मारहाण केल्याची माहिती। बाईक चालवताना हेल्मेट का घातलं नाही, तरुणाची पोलिसाला विचारणा। राग अनावर झालेल्या पोलिसाची तरुणाला कानशिलात लगावत शिवीगाळ। नागपुरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गोंदिया शहराजवळील रत्नारा नवेगाव रस्त्यावर एका दुचाकीस्वाराचा स्टंट। गजबजलेल्या रस्त्यावर अशा स्टंटबाजीमुळे अपघाताची शक्यता। व्हिडिओ व्हायरल। सोलापुरात रयत क्रांती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं। शेतकरी कर्जमाफीसाठी संघटना आक्रमक। बुलडाण्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं अनोखं आंदोलन। वारकरी रूपात शेतकऱ्यांचं आंदोलन। कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। सांगलीच्या कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन। शेतामधील गहू चोरीवर तक्रार दाखल, मात्र अद्याप कारवाई होत नसल्यानं शेतकरी आक्रमक। नांदेडमध्ये पगार मिळत नसल्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी आक्रमक। उपायुक्त गिरीश कदम यांच्या दालनासमोर जमाव करत घोषणाबाजी। सांगलीमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून निदर्शनं। केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या 50 रुपयांच्या दरवाढीचा निषेध। अमरावतीमधील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। 44% वेतन मिळवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली होती। एसटी महामंडळाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलन सुरू। भंडाऱ्याच्या 33 प्राथमिक आरोग्य केंद्रामधील 150हून अधिक मदतनीस पगाराविना 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यामुळे काम बंद आंदोलन। जोपर्यंत पगार जमा होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार, आंदोलकांचा इशारा। सिंधुदुर्गाच्या मालवण बस स्थानकाची वादग्रस्त जुनी इमारत जमीनदोस्त करत असताना काही भाग नव्या इमारतीवर कोसळला। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून चोरी करणाऱ्या चोराला नागपुरात अटक। किराणा दुकानामध्ये वयोवृद्ध नागरिक बसलेला पाहून आरोपीनं पैसे आणि दागिने लुटले। नागपूरच्या प्रतापनगर भागामधला प्रकार। बारामतीमध्ये 10वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं स्वतःचं जीवन संपवलं। लग्नासाठी दबाव देत असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्यानं टोकाचं पाऊल। आरोपी विशाल गावडेला अटक। इतर आरोपींचा शोध सुरू। चंद्रपुरात कार्यकारी अभियंत्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई। हर्ष बोहरे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव।
4,20,000ची लाच घेतल्याप्रकरणी 3 जणांना एसीबीकडून अटक. सोलापूरमध्ये प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे आईची गळा आवळून हत्या. अक्कलकोटच्या सिन्नूरमधील धक्कादायक घटना. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला जाग. तातडीनं तपासणी पथकाकडून चौकशी. वाशिमच्या मंगळूरपीर रोडवरील पुलाचं बांधकाम अर्धवट. मुख्य रस्त्यावर मुरुम टाकल्यानं वाहनधारक हैराण. ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकीमुळे महामार्गाशेजारी शेतीचं मोठं नुकसान. यवतमाळच्या वणी परिसरात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरूच. कोळशाच्या धुळीमुळे पिकांची नासाडी. नागपूरच्या बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. उड्डाणपुलावरून 24 डिसेंबर 2024 पासून वाहतूक बंद. दुरुस्तीचं काम 6 महिन्यांपासून सुरूच. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या गोमाई नदीच्या पुलाचं काम 1.5 वर्षांपासून रखडलेलं. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर न झाल्यानं पुलाचं काम रखडलं. रखडलेल्या कामामुळे वाहनांना 70 किलोमीटर मारावा लागतोय फेरा. कोल्हापूरमधील दुचाकी चोराला कराड वाहतूक पोलिसांनी चोरीच्या दुचाकींसह पकडलं. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. हयातीबाबतचे दाखले गाव पातळीवर तलाठी कार्यालयामध्ये जमा करण्याची सोय. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी येवला तहसील कार्यालयाचा उपक्रम. निराधार योजना लाभार्थ्यांना अनुदानासाठी दरवर्षी तहसील कार्यालयामध्ये हयातीचे दाखले जमा करावे लागतात. नांदेडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात. ज्योतिबा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. धाराशिवमध्ये चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात यात्रेचं आयोजन. आजपासून 15 तारखेपर्यंत यात्रा असणार. दरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार आजपासून बंद. जेजुरीमधल्या खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये फुलाफळांची आरास. चैत्र महिन्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट. साताऱ्याच्या कराड कोळेमधील पीर बाबा सफा साहेब उरूस उत्साहात साजरा. उरुसानिमित्त गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली. सोलापुरातील बोरामणी गावात सामूहिक विवाह सोहळा संपन्न. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेत्रेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विवाह सोहळ्याचं आयोजन. काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजींची उपस्थिती. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या मनसर एस कॉर्नर परिसरात बिबट्याचा वावर. शेतातील बिबट्याच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ व्हायरल.